तो इतका प्रभावित झाला की चक्क हसायला लागला आणि म्हणाला की यानंतर माझ्या दुःखाचा पहाड जरी कोसळला ना तर मी हसत हसत त्याला सामोरं जाईल. असं तू त्याला सांगणारी तू आज कशी? एक काम करा, ते गाणं म्हण ना, तुला बरं वाटेल. नाही रे, मला नाही आठवत. तुला नाही आठवत? तुला आठवत नाही की आठवायचंच नाही तुला? ठीक आहे, चल मी ते गाणं तुला आठवून देतो. पण एक गोष्ट, तुला ते गाणं माझ्यासोबत म्हणावं लागेल. फार सुंदर गाणं आणि काय कवीने लिहिलंय ग. प्रत्येकाच्या जीवनात दुःख येत असतो, पण एक दिवस असतो तो दुःखातून बाहेर पडतो, त्याच्या जीवनातला अंधार नाहीसा होतो. वा वा, तुला चांगली वाटेल बघ. मी म्हणून दाखवतो, माझा आवाज जरा मोठा आहे पण मी शब्दात तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. वा वा, काय अंधाराचे जाळे आले आकाश, इथे अंधाराचे जाळे आले आकाश. इथे अंधाराची गाडी. प्रत्येकाच्या जीवनात अंधार असतो, दुःख असते, पण एक दिवस असा येतो की अंधार नाहीसा होतो आणि मग आपल्या जीवनात प्रकाश येतो. आहे ना दिशा? तुझ्या जीवनात प्रकाश नक्की वाट पहा. कधी कधी वाट पाहावी लागते आणि कुठली गोष्ट वेळेवर होत असते. आणि म्हणून कवी म्हणतात बघ, इथे अंधाराचे तारे आले आकाश, इथे अंधाराचे तारे आले आकाश, दऱ्याखोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. सगळीकडे प्रकाश असतो, तो या प्रकाशातला आपल्याला कधी वाटत होतो त्याची वाट पाहायची. आणि मग तो प्रकाशाचा वाटा अर्थात आपलाही असतो. एक दिवस नक्की आपल्याला हा प्रकाश भेटतो, तुलाही भेटेल. ना उमेद होऊ नकोस, सगळं काही ठीक होईल. इथे अंधाराचे तारे आले आकाश, शब्द वेचले पाहिजे, आपल्या हृदयापर्यंत पोहोचवले पाहिजे. आहे की नाही? तू ना नाही बाहेर पडत. ते बघ, ती झाडे बघ, ती वेली बघ, काय वाटतं तुला? कधी त्यांच्यावर कोरडीचे धाव असतील बसले? पण नाही, ना उमेद नाही हो, अगदी ताट मण्यानं उभी आहे. त्यांना मन नाही, भावना नाही, आहेत घर पण बोलू शकत नाही. पण आपण माणसं होतो, आपण बोलू शकतो ना. आपण आपल्या भावना, आपलं दुःख दुसऱ्यासमोर व्यक्त करून आपलं मन आपल्या प्रयत्न करतो. सगळं काही बघ, त्या झाडांकडे, फुलांकडे. इथे अंधाराचे तारे झाले आकाश, झाले आकाश.
दारी मोकळे आकाश. बघ, अशीच हसत राहा. अगं तुझं दुःख ना तुझं पडून जाईल बघ, काही काळजी नाही. मी पण ना वेळी आपलंच ऐकत बसली. का तू सांग, तुझं काय सुरू आहे? तुला माहिती आहे ना मी माणूस कसा आहे, आपलं चलता रहता है, कभी सुख तो कभी दुःख. तू आणि दुखी काहीतरीच काय. अरे नेहमी आनंदित राहणारा, प्रत्येक कामात प्रकाश पाडणारा असा तू आनंद प्रकाश. निशा माझं नाव जरी प्रकाश असलं ना तरी पण माझ्या जीवनात अंधार आहे. अरे ह्या जगात अशी कुठली व्यक्ती आहे जिने तुझ्या जीवनात अंधार पसरवलाय? तिचं नाव काही असो पण मी मात्र तिच्यावर अगदी जीवापाड प्रेम करतो आणि तिच्याशिवाय नाही जगू शकत मी. प्रकाश, अरे तू त्या व्यक्तीवर एवढा जीवापाड प्रेम करतोस हे तिला माहित आहे? मी तिच्यावर प्रेम करतो किंवा नाही हे तिला माहित आहे की नाही हे मला माहित नाही, पण मी मात्र अगदी जीवापाड तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याशिवाय नाही जगू शकत मी. जा प्रकाश, अरे ती व्यक्ती तुझ्यापासून लांब जाण्याआधी जाऊन तिला सांग की तू तिच्यावर किती प्रेम करतो ते. हो जा सांग. अगदी खरं बोलतेस तू. मला तिला सांगावंच लागेल, नाहीतर ती माझ्यापासून खूप दूर जाईल ना. हो सांगायलाच पाहिजे मला तिला. निशा निशा, ए निशा. आवाज देते. हो. अगं निशा. वहिनी नमस्कार. प्रकाश भाऊजी कधी आले तुम्ही? मी बस झाले असतील 10 मिनिटं. काय म्हणता, सगळं ठीक आहे? वहिनी तुमचा आशीर्वाद आहे, सगळं काही ठीक आहे. चहा वगैरे काही घ्या नाही नाही वहिनी बस मी आता बोलतो मला जरा काम आहे, पुन्हा येईन कधी चहा काय जेवण करून जाईन मी. नक्की या. नक्की नक्की. बरोबर. अरे हो निशा, एक ना एक दिवस तुला कॉलेजमध्ये नक्की नाही मी. ठीक आहे चल बाय. बाय.